Hey guys, my name is Sandesh and welcome back to संदेश मराठी रिव्ह्यू. काल एकूण 3 मराठी सिनेमे रिलीज झाले होते. एक म्हणजे रानटी, दुसरा म्हणजे धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज आणि तिसरा म्हणजे गुलाबी. काल आपण धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज या मूवीचा रिव्ह्यू केला आहे. आता मी रानटी या सिनेमाचा रिव्ह्यू करणार आहे. रानटी या सिनेमाच्या ट्रेलरवरूनच बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या होत्या की हा सिनेमा धमाकेदार ॲक्शन आणि मराठी फिल्म इंडस्ट्रीमधील न भूतो न भविष्यती अशा प्रकारचा सिनेमा बनवण्यात आला आहे. रक्तबंबाळ फाईट सीन्स असलेल्या या सिनेमाला A ग्रेड सर्टिफिकेट मिळाले आणि असे ॲक्शन सीन्स बघायला ऑडियन्स एक्सायटेड असेल, पण तरीही अजून सिनेमा बघायला तशी फारशी गर्दी होताना दिसून येत नाही आहे आणि आज पण ही गर्दी कमी असण्याची शक्यता आहे. या सिनेमात पाताळपूर गावातल्या एका युवकाची स्टोरी दाखवली आहे ज्याचं नाव आहे विष्णू, जो वादळ म्हणा नाहीतर वावटळ म्हणा अशी पर्सनॅलिटी असते त्याची विष्णूची. पाताळपूर या गावात बोटीपेक्षा प्रेत जास्त तरंगत असतात असं ओव्हरऑल जे काही वातावरण आपल्यासमोर या मेकर्सनी सेट करण्याचा प्रयत्न केला आहे ते अतिशय रोमांचक आहे. रानटी सिनेमामध्ये रिवेंजची स्टोरी दाखवली आहे आणि रिवेंज घेण्यासाठी माणूस कोणत्या थरावर जाऊ शकतो हे पाहण्यासारखं आहे. गुड वर्सेस एव्हिलची ही स्टोरी आहे. यातले गुड म्हणजे अर्थातच शरद केळकर आणि संतोष जुळेकर वर्सेस संजय नार्वेकर. आता असं काय झालं या दोघांबरोबर की हे दोघं संजय नार्वेकरच्या जीवावर उठलेत? या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला सिनेमा बघितला तरच मिळेल. इंटरवलपर्यंत सिनेमा ग्रीप पकडून राहतो, नंतर मात्र सिनेमा स्लो पेसने पुढे सरकतो. इंटरवलपर्यंत मला सिनेमा खूप आवडला होता. एकदम फास्ट पेसनं स्टोरी पुढे जात होती. BGMसुद्धा जबरदस्त आहे. संजय नार्वेकर आणि संतोष जुवेकरांची ॲक्टिंग थिएटरमधून बाहेर पडलो तरी लक्षात राहण्यासारखी आहे. आणि शरद केळकर सरांबद्दल बोलायचं तर शब्दच अपुरे पडतात. जसं साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये अल्लू अर्जुन आहे तसं आपल्या मराठीमध्ये शरद केळकर सरांचा ऑरा आहे असं वाटतंय. प्रशांत नील यांचा काय उग्रम असं काहीतरी नाव होतं सिनेमाचं. तो सिनेमा आणि रानटी सिनेमा यांच्यात बऱ्याच गोष्टी सेम वाटतात. मी तुम्हाला उग्रम ही मूवीसुद्धा रिकमेंड करतोय, तर ती तुम्ही नक्की बघू शकता. आता अनेकदा असं बोललं जातं की मराठीमध्ये साऊथ किंवा बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीसारखे ॲक्शन पॅक्ड सिनेमे येत नाहीत, तर मी त्यांना म्हणतो तुम्ही हा रानटी सिनेमा नक्की बघा, जी तुमची ॲक्शनची भूक मिटवेल. सिनेमाची स्टोरी तशी प्रेडिटेबल आहे, म्हणजेच थोडक्यात सांगायचे झाले तर सिनेमात पुढे काय होईल याचा अंदाज अगोदरच आपल्याला लावता येतोय. बट तरीही अशा सिनेमांना मराठी ऑडियन्सचा सपोर्टची गरज आहे आणि असे अनेक सिनेमे डिरेक्टर्सनी फ्युचरमध्ये बनवावेत हीच मी अपेक्षा करतो, जेणेकरून मराठी फिल्म इंडस्ट्रीची जी ॲक्शनची कमतरता होती ती कॅटेगरीसुद्धा यामध्ये पूर्ण होऊन जाईल. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलला सपोर्टची गरज आहे कारण व्ह्यूज जास्त येत नाही आहे त्या चॅनलवरती, तर नक्की सपोर्ट करा. भेटूया पुढच्या वेळी नवीन एका व्हिडिओसोबत.